कोजागिरी पौर्णिमा आणि या दिवशी करण्याची उपासना. लेखक आहेत सचिन मधुकर परांजपे. अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यास माडी पौर्णिमा असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते. इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागिरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये असते. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की उत्तर रात्री साक्षात लक्ष्मी देवी येऊन संस्कृतमध्ये को जागरती म्हणजे कोण जागत आहे असे विचारते. म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. यावर्षी दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. पौर्णिमा दुपारी 12:23 सुरू होते आहे. त्या अनुषंगाने साधकांनी पुढील उपासना करावी. रात्री 8:36 ते रात्री 10:35 या काळात उपासना करावी. या काळात साधकांनी प्रथम आंघोळ करून शक्यतो शुभ्र पांढरे वस्त्र म्हणजेच लेंगा, धोतर, ड्रेस, पांढरी पॅन्ट काहीही व स्त्रियांनी शक्यतो पांढरी शुभ्र साडी न नेसता त्यावर किंचित डिझाईन असलेली किंवा कोणतीही लाईट रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करावा. पांढरा शर्ट, ब्लाऊज अगदी नसेल तर कोणताही लाईट रंग चालेल, पण भडक रंग नको. त्यानंतर तुमच्याकडील श्री लक्ष्मी मातेच्या फोटोची किंवा मूर्तीची पंचोपचार किंवा जमेल तशी पूजा करावी. सुगंधी धूप, अगरबत्ती, अत्तर, रंगीत फुले, हळदी कुंकू यांनी पूजेचे उपचार करावेत. मनःपूर्वक प्रार्थना करावी आणि त्यानंतर खालील स्तोत्राचे जमतील तसे, जमतील तितके पण मनःपूर्वक पाठ करावेत. स्तोत्राचे उच्चार कठीण वाटत असतील तर सावकाशपणे एक एक अक्षर उच्चारत पाठ केलात तरी चालण्यासारखे आहे. स्तोत्र म्हणजे स्तुती. आपल्या मातृमय श्री महालक्ष्मी मातेची स्तुती मोडक्या तोडक्या शब्दात केली तरी हरकत नाही, हा भाव मनी असावा. उच्चारांचं जास्त टेन्शन घेऊ नका. मात्र स्तोत्र वाचन सुरू असताना अखंड नंदादीप किंवा तुपाचे निरांजन सुरू ठेवावे. स्तोत्र वाचन झाल्यानंतर मनोभावे पुनश्च प्रार्थना करावी. काही चुकले माकले असल्यास क्षमा मागावी. त्या दिवशी रात्री साधारण 1 वाजेपर्यंत दीप प्रज्वलित राहील याची काळजी घ्यावी, म्हणजे जागे राहावे. यापुढील काळातही तुम्ही स्तोत्राच्या पुन्हा आवृत्त्या केल्या तर उत्तमच. त्यानंतरचा काळ तुम्ही कुटुंबासमवेत निश्चितपणे घालवू शकता. तसं करा. उपासना आणि आनंदाचा समन्वय साधणं आवश्यक आहे. लेखक आहेत सचिन मधुकर परांजपे. महालक्ष्मी स्तुती. आदिलक्ष्मी नमस्तेस्तु परब्रह्मस्वरूपिणी यशो देहि धनं देहि सर्वकामांश देहि मे. संतानलक्ष्मी नमस्तेस्तु पुत्रपौत्रप्रदायिनी पुत्रां देहि धनं देहि सर्वकामांश देहि मे. विद्यालक्ष्मी नमस्तेस्तु ब्रह्मविद्यास्वरूपिणी विद्यां देहि कलां देहि सर्वकामांश देहि मे. धनलक्ष्मी नमस्तेस्तु सर्वदारिद्र्यनाशिनी धनं देहि श्रियं देहि सर्वकामांश देहि मे. धान्यलक्ष्मी नमस्तेस्तु सर्वाभरणभूषिते धान्यं देहि धनं देहि सर्वकामांश देहि मे. मेधालक्ष्मी नमस्तेस्तु कलिकल्मषनाशिनी प्रज्ञां देहि श्रियं देहि सर्वकामांश देहि मे. गजलक्ष्मी नमस्तेस्तु सर्वदेवस्वरूपिणी अश्मांश गोकुलं देहि सर्वकामांश देहि मे. धीरलक्ष्मी नमस्तेस्तु पराशक्तिस्वरूपिणी वीर्यं देहि बलं देहि सर्वकामांश देहि मे. जयलक्ष्मी नमस्तेस्तु सर्वकार्यजयप्रदे जयं देहि शुभं देहि सर्वकामांश देहि मे.
भाग्यलक्ष्मी नमस्तेस्तु सौमांगल्य विवर्धिनी भाग्यं देहि श्रियं देहि सर्वकामांश देहि मे कीर्तिलक्ष्मी नमस्तेस्तु विष्णुवक्षस्थलस्थिते कीर्तिं देहि श्रियं देहि सर्वकामांश देहि मे आरोग्यलक्ष्मी नमस्तेस्तु सर्वरोगनिवारणी आयुर्देहि श्रियं देहि सर्वकामांश देहि मे सिद्धलक्ष्मी नमस्तेस्तु सर्वसिद्धिप्रदायिनी सिद्धिं देहि श्रियं देहि सर्वकामांश देहि मे सौन्दर्यलक्ष्मी नमस्तेस्तु सर्वालंकारशोभिते रूपं देहि श्रियं देहि सर्वकामांश देहि मे साम्राज्यलक्ष्मी नमस्तेस्तु भुक्तिमुक्तिप्रदायिनी मोक्षं देहि श्रियं देहि सर्वकामांश देहि मे मंगले मंगलाधारे मांगल्यमंगलप्रदे मंगलार्थ मंगलेशी मांगल्य देहि मे सदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शुभं भवतु कल्याणी आयुरारोग्यसंपदां मम शत्रुविनाशाय दीपज्योती नमोस्तुते दीपज्योती नमोस्तुते दीपज्योती नमोस्तुते. लेखक आहेत सचिन मधुकर परांजपे. धन्यवाद.